नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण गवारची भाजी बनवते. इथे मी गवार धुवून घेतले, त्याचे 2 भाग करून घेतलेत, म्हणजे खुडून घेतलेले आहे. आणि हे वाटणासाठी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाणे. चला आता गॅस चालू करून घेते आणि यावर आपण कढई ठेवून घेतलेली आहे. आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे आपण असे डाग पडेपर्यंत भाजायचे आहेत आणि गॅस आहे ना बारीक ठेवला आहे. आता बघा शेंगदाणे भाजून झालेत. आता एका डिशमध्ये काढून घेते. आता शेंगदाणे बघा छान भाजल्या गेलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. जास्त काळे नाही करायचे. आता आपण त्याच कढईमध्ये ना ही जी गवार आहे, गवारची भाजी, ही आपण परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मी तेल टाकून घेते. मैत्रिणींनो, पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल, चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही पण दाबा. त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. आता गवार आपण 2 मिनटं परतून घेतली का, ही पण काढून घेऊया. आता छान आपण परतून घेतले. आता गवारची भाजी मी काढून घेते, एका वाटक्यामध्ये काढून घेतले. आता इथे आपण वाटण करून घेऊ. हे भाजलेले शेंगदाणे, त्याची मी साल काढलेली नाही आहे, पण तुम्हाला काढायची असेल ना तर तुम्ही काढू शकता. हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर. तुम्ही जास्त तिखट खात असाल तर मिरच्या आणखीन टाकू शकता तुम्ही. आणि वाटणामध्ये आपण थोडंसं जिरं टाकायचे. जिऱ्यामुळे ना ह्याचा रस्सा खूप छान लागतो. आता हे आपण वाटून आणले. आता हे जाडं आहे त्यामुळे यामध्ये मी पाणी टाकून अगदी बारीक वाटून घेते. तर बघा मस्त हे वाटण आपलं तयार झालं आहे. अगदी मस्त बारीक वाटले मी, जाडं मोठं नाही वाटलेलं. आता आपण तीच कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया. आता तेल आहे ना थोडंसं गरम झाले, त्यामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. आपण थोडं जिरं वाटणात पण वाटलं होतं. आणि आता यामध्ये थोडीशी हिंग, कढीपत्ता बघा. आणि आता हे वाटण टाकायचं आपण जे वाटलेलं. गॅस बारीक ठेवायचा. शेंगदाणे आहे त्यामुळे लगेच कढईला चिकटते. आता वाटण आपण परतून घेतले. आपले शेंगदाणे हे भाजलेलेच होते त्यामुळे खूप काही जास्त परतवत नाही बसायचं. आता यामध्ये आपण ही परतवलेली गवार आहे ती टाकून घ्यायची आणि एकदा चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. आता आपण एकदा चांगलं मिक्स केले. यामध्ये हळद आणि थोडीशी मी मिरची पावडर टाकते, कारण मी मिरच्या 3च टाकल्या होत्या. आणि यामध्ये आपण थोडासा धना जिरा पावडर, सर्व एकदा परत मिक्स करायचं. आता हे छान बघा मिक्स करून घेतले आपण. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. आता यामध्ये आपण आणखीन पाणी टाकू, कारण आपल्याला भाताबरोबर खायची आहे, म्हणून मी रस्सा भाजी करणार आहे. आता आपण आहे ना एवढं पाणी टाकले. अजून मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये खूप मसाला आहे, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण टाकते. आता आहे ना ही भाजी आहे ना आपण थोडीशी हलवून घ्यायची. त्यानंतर चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे.
सगळं मिक्स करायचं. आता यावरती झाकण ठेवताना कढईमध्ये चमचा ठेवायचा. मी कढईत चमचा ठेवला नव्हता, त्यामुळे ही भाजी आहे ना ओतू गेली. तर ही मी 2 ते 3 मिनटाची वाफ काढलेली आहे आणि यामध्ये गवार एकदम छान शिजले आणि रस्सासुद्धा खूप टेस्टी बनला आहे. अगदी गरम गरम भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खायला एक नंबर हा रस्सा लागतो. तर आपल्या गावाकडच्या पद्धतीने बनवलेला हिरवी वाटणातली ही गवारची भाजी. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो. मस्त अशी चमचमीत ही भाजी तयार झालेली आहे. नक्की करून बघा, खाऊन बघा आणि रेसिपी आवडली ती लाईक करा. परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत.